सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या बातमीनं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय। महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपलाय आणि त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनावरती जात आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। एकनाथ शिंदे आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत। नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा कारभार पाहतील। ते या पदावरती राहतील। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आपापल्या पदांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलाय। मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासोबतच आता 14वी विधानसभा विसर्जित झाली आहे आणि लवकरच आता वेध लागले आहेत ते 15व्या विधानसभेचे। 15वी विधानसभा नेमकं कशी असणार, कोण यात मुख्यमंत्री असणार आणि कुठलं मंत्रिमंडळ असणार, कुणाची मंत्रिमंडळात वर्णी लागणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी राजीनामा देणं ही एक फॉर्मॅलिटी असते आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपला राजीनामा राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केलेला आहे आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना कार्यभार सांभाळण्याबाबत आदरणीय राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे। येत्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल। तर नेमकं राजभवनावरती घडामोडी कशा घडल्या सविस्तरपणे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा त्यानंतर राजीनामा सुपूर्द केला। आता राज्यात काळजीवाहू सरकार अस्तित्वात आलंय। सीएम सोबतच महायुतीचे 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे। तर भाजपचे 10, शिंदे आणि अजित पवार यांचे प्रत्येकी 5 आमदार शपथ घेतील अशी ही माहिती आहे। दरम्यान महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख अजून जाहीर झालेली नाहीये। मात्र मुख्यमंत्र्यांसोबतच महायुतीचे 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आणि यामध्येच भाजपचे 10 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 5 आमदार शपथ घेणार असल्याची माहिती आहे। त्यामुळेच आता मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे।